ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा पण आजार आहे, हायपोथायरॉइड पण आजार आहे. आता हे दोघं एकमेकाला कॉज करत नाहीत, पण ते एकमेकाला पूरक असतात. लठ्ठपणामध्ये तुम्हाला थोडासा आराम मिळू शकतो, पण पूर्णतः तुमचा लठ्ठपणा थायरॉइडमुळेच आहे असं नाही. जर का थायरॉइडची गोळी पेशंट घेत असेल तर थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर 1 तासभर तरी पेशंटनी रिकाम्या पोटी राहायला पाहिजे. आणि गोळी घेतल्यानंतर 4 तासापर्यंत शक्यतो सोय प्रॉडक्ट्स म्हणजे सोयाबीनचं प्रॉडक्ट्स ब्रेकफास्टमध्ये घेऊ नये. सोय प्रॉडक्ट्स त्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन कधी कमी करतात. जे मी म्हणेन की थायरॉक्सिन आपण देतो ते काही मेडिसिन नाही आहे, ते तुमच्या शरीरातलंच हॉर्मोन आहे. ते फक्त तुमच्या शरीरात नाही आहे म्हणून आपण गोळीच्या माध्यमातून देतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर केदार पाटील आहे. तर थायरॉईड आणि लठ्ठपणा याच्या बाबतीत आपल्याकडं बरेच गैरसमज आहेत. तर याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज उपलब्ध आहेत डॉक्टर हर्षल इकतपुरे. हे डायबेटॉलॉजिस्ट आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे प्रॅक्टिस करतात. तर या महत्त्वाच्या टॉपिकवर माहिती देण्यासाठी डॉक्टर इकतपुरे आपल्यासोबत आहेत. सर, या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. या पॉडकास्टमध्ये आपण थायरॉईडच्या कमी काम करण्याबद्दल म्हणजेच हायपोथायरॉइडिझम विषयीच आपण बोलणार आहोत. हायपरथायरॉइडिझम हा विषय आपण ह्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करत नाहीत, हे प्रेक्षकांना मी आधी सांगू इच्छितो. या पॉडकास्टची सुरुवात करताना थायरॉईड ग्रंथी ही मानेमध्ये असणारी महत्त्वाची ग्रंथी आहे. तर याचे शरीरावर काय परिणाम असतात व मेटाबॉलिझम व वजनावर याचा कसा परिणाम असतो याबद्दल थोडी माहिती आपण सांगाल का? येस. थायरॉईड एक म्हणजे खूप महत्त्वाची ग्रंथी आहे शरीरामधली. ती गळ्याच्या साधारणपणे खालच्या भागामध्ये असते आणि शक्यतो थायरॉईडमध्ये जे हॉर्मोन्स बनतात थायरॉईड ग्रंथीद्वारे त्याला T3 आणि T4 असं नाव आहे. आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारी ग्रंथी जी पिच्युटरी असते ती ब्रेनमध्ये असते, त्याच्यातून TSH नावाचं हॉर्मोन बनतं. तर T3, T4, TSH एकंदरीत हे पूर्ण थायरॉईडचा खेळ ह्याच्या भोवती चालतो. आता ह्याच्यामध्ये जे रक्तातलं थायरॉईड हॉर्मोनचं लेवल असतं ते सर्व चयापचय क्रिया म्हणजे बॉडीचं ऑलमोस्ट 90% मेटाबॉलिझम थायरॉईड कंट्रोल करतं. तर जो आपला एक बेसिक मेटाबॉलिक रेट असतो म्हणजे किती तीव्रतेने आपण कॅलरीज बर्न करतो ते ठरवण्याचं एक मुख्य हॉर्मोन असतं ते म्हणजे थायरॉईड हॉर्मोन. आणि थायरॉईड हॉर्मोन जे पण आपण काही खातो त्याचं योग्य प्रमाणे पचन होणे आणि ते पचन झालेलं जे अन्न आहे त्याचं जे ग्लुकोज बनतं त्याचं पण व्यवस्थित सगळ्या जे आपले महत्त्वाचे घटक आहेत किंवा अवयव आहेत तिथे ते युटिलाइज होणे. बाकी लिपिड मेटाबॉलिझम म्हणा किंवा स्नायूंचं मेटाबॉलिझम म्हणा, सोबत जे आपलं मेंटेशन आहे ते, आणि काही अंशी जे महिलांमध्ये रिप्रोडक्शनची पार्ट असते त्याच्यामध्ये मासिक पाळी म्हणा, ह्या सर्वांमध्ये थायरॉईडचा एक रोल असतो. म्हणजे 100% थायरॉईड ते नियंत्रित करत नाहीत, पण 50% 60% थायरॉईड हॉर्मोनचा रोल असतो. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीमध्ये काही बिघाड उत्पन्न झाला तर सगळ्यात पहिल्यांदा नखापासून ते केसापर्यंत कुठल्याही अवयवाला त्याचा हानी पोचू शकते. तर थायरॉईड म्हणलं की आपल्याला मोस्ट कॉमन जो प्रॉब्लेम आहे आत्ता तो आहे समाजात आहे तो हायपोथायरॉइडिझम आहे. थायरॉईड ग्रंथी जास्त काम करायला लागली तर हायपरथायरॉइडिझम हा त्रास होतो, जो आपण आज डिस्कस करत नाहीत. आपण फक्त हायपोथायरॉइडिझम आणि वजनाशी रिलेटेड प्रॉब्लेम डिस्कस करत आहोत. तर हा हायपोथायरॉइडिझम वाढायचं आज समाजामध्ये काय कारण आहे सर? त्याची 2-3 कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक कारण म्हणता येईल आपल्याला की आता थायरॉईडचं जे टेस्टिंग आहे ते खूप आता इझिली अवेलेबल आहे. म्हणजे 90sमध्ये जेव्हा होतं तेव्हा थायरॉईडची टेस्ट करायला मला अजूनही आठवतं. मी त्या काळी म्हणजे आमचं हॉस्पिटल अकलूजसारख्या ठिकाणी होतं. थायरॉईडची टेस्ट करायला आम्हाला इतर पेशंट पुण्याला पाठवायला लागायचा किंवा सॅम्पल पाठवलेलं त्याचा 1 महिन्यानी रिझल्ट यायचा पुण्याला मुंबईला जाऊन. तर तो रिझल्ट येईपर्यंत बऱ्याच वेळेला खूप काळ निघून जायचा. त्यामुळे टेस्टिंग डिफिकल्ट होतं. आता टेस्टिंग अवेलेबल आहे. पण टेस्टिंग वाढल्यासोबत काय आहे की त्याचं जे क्वालिटी कंट्रोल असतं टेस्टिंगवरचं ते पण कमी झालेलं आहे. त्यामुळे नॉट नेसेसरीली की ज्या लॅबमध्ये तुम्ही टेस्ट करताय आणि तिथून जे तुम्हाला T3, T4, TSHचा रिपोर्ट मिळतो आहे तो अचूक असेलच. तर तो एक भाग आहे. सोबत
आपलं जे जीवनशैली बदललेली आहे 90sपासून आता एक 2020पर्यंत आपण म्हणूया, ग्लोबलायझेशनमध्ये जे वेस्टर्न फूड आहे, वेस्टर्न फूड इज इनहेरंटली रिच इन आयोडीन. आयोडीन एक्सपोजर आपलं गेल्या 20 वर्षात ट्रमेंडस वाढलेलं आहे. आणि आयोडीन एक्सपोजरमुळे काही अंशी का असे ना, ऑटो इम्युनिटी जी असते शरीरातली, ऑटो इम्युनिटीमधल्या आपल्या ज्या पेशी असतात थायरॉईडच्या अगेन्स्ट काम करणाऱ्या, त्या कधी कधी थायरॉईडवरती अटॅक करतात, त्याचं प्रमाण 1-2-3% वाढू शकतं जसं आयोडीन एक्सपोजर वाढतं. आणि सोबत वाढणारं वजन आणि ह्या गोष्टी काही अंशी त्याला कारणीभूत आहेत. पण मूळतः मी म्हणेन की टेस्टिंगची जी अवेलेबिलिटी वाढली आणि सोबत हे गेल्या 20 वर्षातलं थोडंसं आयोडीन एक्सपोजर जे वाढलेलं आहे, ह्या 2-3 कारणामुळे थोडंसं हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण जे आहे किंवा प्रिव्हॅलन्स ज्याला आपण म्हणतो तो वाढलेला आहे. टेस्टिंगचा तुम्ही उल्लेख करता, याचा अर्थ असा आपण म्हणता येईल का की आधी हे सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम किंवा नॉर्मलपेक्षा थोडं जास्ती वाढलेलं TSH किंवा थायरॉईड ग्रंथीचं हार्मोनचं लेवल हे आधी मिस व्हायचं आणि आता आपण ते रुटीनली टेस्ट करतो, त्यामुळे आपल्याला ते लगेच कॅच करता येत आहे, असं तुमचा म्हणायचा अर्थ आहे? हो, निश्चितच. म्हणजे बऱ्याच वेळा आता सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय ते मी एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जेव्हा थायरॉईड ग्रंथीमध्ये काही बिघाड उत्पन्न होतो, तर सर्वात पहिल्यांदा जे T3, T4, TSH हे मी हॉर्मोन सांगितले मगाशी, त्याच्यामध्ये TSHची जी लेवल असते ती वाढायला लागते. जेव्हा TSH वाढतं याचा अर्थ की तुमची थायरॉईड ग्रंथी फेल होते, म्हणजे ती पूर्ण 100% काम करत नाही आहे असं त्याचा अर्थ होतो. हे TSH नॉर्मली साधारणपणे 5-5.5 त्याची अप्पर लिमिट असते, त्याच्या आतमध्ये असतं ते. आणि जेव्हा हे वाढून 6, 7, 8पर्यंत अशा रेंजमध्ये, म्हणजे 10च्या खाली पण 5च्या मध्ये असं असतं, त्याला सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणतात. दरवेळेस हे सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम ट्रीट करायलाच पाहिजे असं नसतं, त्याचे क्लिअर कट इंडिकेशन्स असतात किंवा कधी कधी काही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे पण TSH वाढलेलं असू शकतं, तर ते पूर्ण पेशंट आणि रिपोर्ट ॲसेस करून ट्रीट करावं लागतं. तर हे जे सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझमच्या केसेस आधी मिस व्हायच्या, ते आता जास्ती कॉमनली आपण डिटेक्ट करतो. मग बऱ्याच वेळा असं होतं की ते जे TSH दिसतं त्या बोल्डमध्ये, त्या रिपोर्टमध्ये ते बोल्ड होऊन येतं आणि मग सगळे सांगतात की अरे तुझं वजन वाढतं हे TSHमुळे वाढते, केस गळतायत ह्यानी गळतायत, हे ते कॉझॅलिटी लगेच त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश केली जाते आणि त्यामुळे मग पेशंट थोडे पॅनिक मोडमध्ये जाऊन मग त्यांना समजा योग्य सल्ला मिळाला तर ठीक, नाहीतर मग अनेकदा चुकीचा सल्ला मिळाल्यामुळे पण कदाचित ते थायरॉईडच्या गोळ्यांच्या अधीन जातात. तर ह्या हायपोथायरॉइडिझममधले पहिले किंवा अर्ली सिम्पटम्स काय आहेत? हायपोथायरॉईडमध्ये आता आपण अडल्ट्स विषयी जसं डिस्कस करूया, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हायपोथायरॉईड जेव्हा डेव्हलप होतं, म्हणजे थायरॉईड ग्लँड तुमची फेल व्हायला लागते, तेव्हा तुमचं मेटाबॉलिक रेट कमी होतो बॉडीचा. तर एक सटल सिम्पटम असतो जे बरेच पेशंट मिस करतात, तो म्हणजे कोल्ड इंटॉलरन्स. म्हणजे जे थंड हवा असते ना ती त्यांना सहन होत नाही. आता ते प्रत्येकाचं बॉडी टेम्परेचर, बॉडी मेटाबॉलिक रेट वेगवेगळा असतो, त्यामुळे काही जणांना लहानपणापासूनच कोल्ड सहन होत नसतं, ती गोष्ट वेगळी. पण आधी व्यवस्थित होतं, आता 1-2 वर्षापासून मला थंडी जास्ती सहन होत नाही आहे, हे खूप सटल सिम्पटम असतो, तो बऱ्याच वेळेला मिस होतो. त्याच्यासोबत चेहऱ्यावरती थोडीफार सूज येणे, चेहरा पफी वाटणे सकाळी उठल्या उठल्या, किंवा बाय द एंड ऑफ द डे यू स्टार्ट फिलिंग फटीग. म्हणजे आधी बरंचसं काम व्यवस्थित व्हायचं, आता संध्याकाळ झाली की मला खूप काम सहन होत नाही, म्हणजे फटीग वाटतं, झोपावं असं वाटतं, झोपून उठलो तरी सकाळी फ्रेश वाटत नाही, हे एक बऱ्यापैकी कंप्लेंट अर्ली असू शकते. म्हणजे ते आता हे थायरॉईडचे जे सिम्पटम्स आहेत ते खूप आपण म्हणू त्याला जनरल आहेत, वेग आहेत. म्हणजे हे सिम्पटम्स बाकी कारणामुळे पण येऊ शकतात. म्हणजे एखाद्याला नुसतं ॲनिमिया जरी असेल तरी हे सिम्पटम्स येऊ शकतात. ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय. पण हे सर्व रूल आउट केल्यानंतर जर का TSH वाढलेला असेल तर हे म्हणजे थायरॉईडमुळे आहेत असं आपण म्हणू शकतो. मग फिमेल्समध्ये जसं TSH अजून वाढत जातं, 10, 15, 20 ह्या लेवलला जातं, मग त्याच्यामध्ये हा लठ्ठपणा थोडासा वाढणे, त्याच्यानंतर केस गळती होणे, स्किन ड्राय होणे, मूड स्विंग्स होणे खूप फ्रिक्वेंटली, आणि त्याच्यानंतर मग जर का रिप्रोडक्टिव्ह एज फिमेल असेल तर त्यांच्यामध्ये मग पाळी अनियमित होऊन कधी कधी गर्भ राहण्यासाठी प्रॉब्लेम होणे, हे सर्व थायरॉईडचे सिम्पटम्स आहेत. हे खूप म्हणजे रिस्ट्रिक्टेड सिम्पटम्स सांगितले मी, म्हणजे जसं मी सांगितले केसापासून नखापर्यंत कुठलाही सिम्पटम हायपोथायरॉईडमध्ये येऊ शकतो.
आणि उशिराचे सिम्पटम्स काय आहेत, जसं आपल्याकडं मिक्झिडिमा म्हणतो, म्हणजे त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला किंवा मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो हे थोडक्यात सांगता येईल का? खूपच अगदी अक्षम्य जर का दुर्लक्ष झालं थायरॉईडकडे आणि TSHचं प्रमाण वाढून ते जेव्हा 50-100च्या वर जातं, तेव्हा मग बॉडीमधलं जे एकंदरीत जी मशिनरी असते व्हायटल ऑर्गन्स मेंटेन करायची, त्यात प्रामुख्याने ब्रेन आणि दुसरा हार्ट, ह्याच्यामध्ये जेव्हा गडबड उत्पन्न होते तर त्याच्यामध्ये ब्रेन जो आपल्याला सजग ठेवण्यासाठी काम करत असतो ती सजगता निघून जाते. त्यामुळे पेशंट ड्राउझी होतो. रक्तातील क्षारांचं प्रमाण, मुख्यतः सोडियमचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे ड्राउझीनेस अजून वाढू शकतो. हार्टचं जे पंपिंग असतं ते मंदावल्यामुळे मग ते हार्ट फेल्युअरमध्ये पेशंट लँडअप होतो. त्याच्यामुळे मग अजून रक्तप्रवाह कमी होतो ब्रेनला आणि पेशंट कधी मग कोमाच्या दिशेने जाऊ शकतो. सध्याच्या काळामध्ये असं थोडं दुर्मिळ आहे. शक्यतो असं ह्या स्टेजपर्यंत जात नाही. बऱ्याच वेळा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात. पण समजा थायरॉक्स म्हणजे हायपोथायरॉईड असेल आणि त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही तर मग ते TSH वाढत जाऊन ह्या स्टेजपर्यंत कधी जाऊ शकतं. आपण बघितलं की T3, T4, TSH हे उल्लेख झाला मगाशी, तर हायपोथायरॉइडिझम डायग्नोज करण्यासाठी फक्त ब्लड टेस्ट सफिशियंट आहेत आणि त्यातलं ते फ्री T3, T4, TSH महत्त्वाचं आहे का जनरल T3, T4, TSH, तसेच अल्ट्रासाऊंड किंवा इतर काही तपासण्यांचा रोल आहे का याच्यात? तर त्याच्यात म्हणजे एक सिंगल स्क्रीनिंग टेस्ट आपल्याला करायची आहे. म्हणजे तुम्हाला काही लक्षणं नाही आहेत पण जस्ट तुम्हाला एकदा वर्षातून 3 वर्षातून चेक करायचं आहे की थायरॉईड तुमचं व्यवस्थित काम करत आहे. TSHची तपासणी मोर दॅन इनफ तेवढी केली तरी माहिती पडतं. पण तुम्हाला सिम्पटम्स आहेत तर शक्यतो आम्ही ॲडवाईस करतो की T4 आणि TSH दोन्ही टेस्ट करा. ते त्याचं किटच येतं, त्यामुळे ते T3, T4, TSH तिन्ही टेस्ट होऊन जातं. T3ला तशी तपासण्याच्या दृष्टीने फारशी काही व्हॅल्यू नसते. मुख्य जे त्याचं निदान आहे ते TSH आणि त्याच्यानंतर T4ची लेवल, ह्या दोन्हीच्या बेसिसवरती म्हणजे हायपोथायरॉइडिझम आहे का नाही हे ह्या 2 टेस्टवरती आपण खात्रीशीरपणे सांगू शकतो. प्रोव्हायडेड म्हणजे चांगल्या लॅबमधून आणि योग्य प्रकारे सॅम्पल घेऊन ते टेस्टिंग केलेलं असलं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त जे इमेजिंग मोडॅलिटीज आहेत म्हणजे अल्ट्रासाऊंड वगैरे, त्याचा हायपोथायरॉईडसाठी तसा काही फारसा वापर होत नाही. एखाद्याला हायपोथायरॉईडसोबत गलगंड असतो म्हणजे सूज आलेली असते गळ्याला वगैरे, तर मग ते जे नोड्यूल्स आहेत किंवा गाठी आहेत थायरॉईडच्या, त्याच्या इव्हॅल्युएशनसाठी अल्ट्रासाऊंड आपण वापरू शकतो. पण हायपोथायरॉईड ॲज सच निदान रक्त तपासण्यांवरती 100% होऊन जातं. तर तपासणीनंतर ट्रीटमेंट ॲस्पेक्टकडे येताना तर आपण ही हायपोथायरॉइडिझम मेडिसिन्सनी कसं ट्रीट करतो? हा खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे हायपोथायरॉइडिझम. तर हायपोथायरॉइडिझम मी सांगताना नेहमी सांगतो पेशंटला की हे काही आजार नाही आहे, हे एक डिफिशियन्सी आहे, म्हणजे कमतरता आहे. म्हणजे एखाद्याचं समजा 5 बोटं असतात, त्यातलं 1 बोट काम करेन असं झालं तर 4 बोटं राहतात. त्या 5व्या बोटाचं काम कधी आपण प्रोस्थेसिस लावून करतो. तर सिमिलरली तुमच्या गळ्यातली आता थायरॉईड ग्रंथी आहे ती क्षीण झालेली आहे. ती जी 100% काम करायची ती आता 10%, 20% काम करते. त्याचं बरेचसं कारण काही असू शकतं, अँटीबॉडीज असू शकतात, सर्जिकल असू शकतं. तर ही जी कमतरता आहे शरीरात ती तुम्हाला भरून काढायची. आता ती कमतरता भरून काढण्यासाठी काय करायचं आहे की जे थायरॉईड ग्रंथी स्वतः बनवतं थायरॉक्सिन, T3, T4ला थायरॉक्सिन म्हणतात, ते तुम्हाला गोळीच्या माध्यमातून घ्यायचं आहे. प्रत्येकाची गोळीची गरज वेगळी असू शकते. म्हणजे एखाद्याला 2 चपात्या लागतात, एखादा माणूस 4 चपात्या खातो एका जेवणात. तसं एखाद्याला 25 मायक्रोग्रामचं थायरॉक्सिन लागतं, एखाद्याला 200चं लागू शकतं. ते त्याच्या मेटाबॉलिझमवरती अवलंबून आहे. हा जो डोस आहे म्हणजे हा इज अ रिप्लेसमेंट डोस. म्हणजे तुमच्या शरीरात जे नाही आहे तेच फक्त तुम्हाला गोळीच्या मार्फत बाहेरून दिलं जातं आणि ते योग्य डोसमध्ये दिलं जाते का नाही ते आपण पिरियॉडिकली TSHची तपासणी करून ठरवलं जातं त्याच्यामध्ये. तर ह्याच्यात जे मी म्हणेन की थायरॉक्सिन आपण देतो ते काही मेडिसिन नाही आहे, ते तुमच्या शरीरातलंच हॉर्मोन आहे. ते फक्त तुमच्या शरीरात नाही आहे म्हणून आपण गोळीच्या माध्यमातून देतो बस. म्हणजे थोडक्यात ही गोळी आपल्याला रेग्युलर घ्यावी लागते हे मी प्रेक्षकांना परत एम्फसाइज करून सांगू इच्छितो. आणि याचं पिरियडिक चेकिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचे डोसेस आपल्याला ॲडजस्ट करावे लागतात. काही पेशंट्समध्ये मी बघितलेलं आहे पेशंट स्वतः गोळ्या काही दिवस घेतलेल्या आहेत त्यांनी आणि ते स्वतः बंद करून टाकलेत कारण का TSH नॉर्मल झालेलं आहे. तर हे स्वतः गोळ्या बंद करणं हे बरोबर आहे का, किंवा कोणत्या कंडिशन्समध्ये आपल्याला गोळी बंद करता येऊ शकते? तर ह्याच्यामध्ये काही वेळा
काही तात्पुरत्या स्वरूपाचे हायपोथायरॉइडिझम असतात. म्हणजे त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर जसं गरोदरपणातलं हायपोथायरॉइडिझम, म्हणजे एरवी त्यांची थायरॉइडची ग्रंथी व्यवस्थित काम करते, पण गरोदरपणात जी 30-40% थायरॉइडची डिमांड वाढते अर्भकासाठी, त्यावेळेस ती ग्रंथी कोप अप करू शकत नाही. ह्या कालावधीमध्ये महिलांना कधी 25 किंवा 50 मायक्रोग्रामचा छोटा थायरॉइडचा डोस दिला जातो. तो थायरॉइड ग्रंथीला सपोर्ट करतो आणि जी डिफिशियन्सी ती भरून काढली जाते आणि मग डिलिव्हरी झाल्यानंतर ते गरज लागत नाही, त्यावेळेस ती गोळी काही काळासाठी बंद होऊ शकते. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये रिपोर्ट जेव्हा नॉर्मल येतो थायरॉइडचा, आता म्हणजे गोळी चालू केली आणि 2-3 महिन्यांनी टेस्ट केलं, रिपोर्ट नॉर्मल आला की ते गोळी घेऊन रिपोर्ट नॉर्मल आलेला असतो. म्हणजे तो जो तुम्ही डोस घेताय थायरॉक्सिनचा, त्याच्याने शरीर संतुष्ट आहे म्हणून तो रिपोर्ट नॉर्मल आहे. आणि जी मी गोळी बंद केलीत आणि तिसऱ्या दिवशी लगेच TSH नाही वाढत, मग ती जी डिफिशियन्सी क्रिएट होते ते साधारण मग 1-2 महिन्यांनी TSH पुन्हा वाढायला लागतं आणि मग तिसऱ्या महिन्यात ते अजून वाढून पहिल्या लेवलपर्यंत जातं. तर ही जी डिफिशियन्सी किंवा कमतरता आहे, जोपर्यंत आपण ती योग्य डोसने भरून काढू तोपर्यंत TSH त्यांचं नॉर्मल राहणार. नंतर नॉर्मल दिसते म्हणून बंद केली की ते पुन्हा वाढतं. ह्याच्यासोबत काही वेळा डोसेसमध्ये बऱ्याच वेळा दुर्दैवाने काही डॉक्टरांकडून पण डोसेसमध्ये खूप फ्लक्च्युएशन्स करतात. म्हणजे एखादा पेशंटला समजा 150 मायक्रोग्रामची गोळी चालू असेल आणि आता TSH तिचं 0.1 किंवा 0.2 असं लोअर साईडला आलं की ती 150ची गोळी डायरेक्ट 50 वरती आणणे किंवा 75-25 करणे किंवा काही काळ बंद करून चालू करणे, ह्या योग्य प्रॅक्टिस नाही आहेत. म्हणजे मार्गदर्शक तत्वानुसार अशा प्रकारे थायरॉईडचा डोस एका सिटिंगमध्ये थायरॉईडचा डोस 25 किंवा 12.5 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्ती चेंज होत नसतो, काही एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस सोडून. तर असा खूप डोस चेंज केल्यामुळे पण मग TSHमध्ये बऱ्याच वेळा व्हेरिएशन होतं. त्याला आपण आयट्रोजेनिक व्हेरिएशन जे म्हणतो मेडिकल टर्ममध्ये, ते इंड्यूस केलं जातं. आपला जो मुख्य टॉपिक आहे आजचा डिस्कशनचा, लठ्ठपणा आणि थायरॉईडचा संबंध किंवा हायपोथायरॉइडिझमचा संबंध. तर हायपोथायरॉइडिझममुळं होणारा लठ्ठपणा हा किती कॉमन आहे आणि तो कशामुळं होतो, मायक्रो लेवलला, सेल्युलर लेवलवर किंवा पॅथोफिजिओलॉजीमध्ये आपण जसं शिकलो आहोत, तर ते एक्झॅक्टली काय होतं शरीरामध्ये? येस, तर ह्याच्यामध्ये हा थोडासा मी 2 भागामध्ये ह्याला डिवाईड करेन. जर का तुमचा हायपोथायरॉईड आहे तो शॉर्ट ड्युरेशनचा आहे, म्हणजे 3-4-6 महिन्यापर्यंतचा हायपोथायरॉईड आहे, त्याच्यामध्ये जे वेट गेन होतं त्याच्यामध्ये मुख्यतः फ्लुइड रिटेन्शन होतं, थोडंसं फॅट डिपॉझिशन चालू होतं फेसला आणि बाकी जे सबक्युटेनियस एरियाज असतात तिथे फॅट डिपॉझिशन चालू होतं आणि काही अंशी पोटाभोवती फॅट डिपॉझिशन होतं. तर हे जर का वेळीच निदान झालं, जर हायपोथायरॉईड वेळीच डिटेक्ट झाला आणि ते ट्रीटमेंट चालू केली थायरॉक्सिनची पहिल्या 3-4 महिन्यामध्येच, तर जे हे वेट गेन झालेलं असतं हे कम्प्लिटली रिव्हर्सिबल असतं. म्हणजे पेशंट जे आहे ते वेट किंवा जे वॉटर रिटेन्शन फॅट आहे ते रिव्हर्स करू शकतात पूर्णपणे. पण जेवढं काळ ते TSH वाढलेलं राहतं, म्हणजे समजा 6 महिन्यापेक्षा जास्त ड्युरेशनला, मग काही इरिव्हर्सिबल ठिकाणी फॅट डिपॉझिशन झालेलं त्याच्यामध्ये दिसून येतं. मग त्याच्यामध्ये टिपिकली बेली फॅट असतं, कमरेच्या भागातला जे फॅट वाढलेलं असतं, मांड्यांवरती काही फॅट डिपॉझिशन होतं महिलांमध्ये स्पेशली. मग त्याच्यानंतर जर का थायरॉक्सिन चालू केलं तर ते वजन सहजासहजी कमी होत नाही. म्हणजे वजन कमी होतं पण ते परत पहिल्या लेवलला जात नाही. मग त्याच्यासाठी पेशंटला थोडंसं डाएट कंट्रोल आणि रिगरस थोडं एक्सरसाइज रेजिमेन आखून देऊन डाएट एक्सरसाइज करून मग ते वजन पहिल्यासारखं कमी करावं लागतं. तुम्ही उल्लेख केला की थायरॉईडच्या गोळ्या चालू केल्यानंतर वजन कमी होऊ शकतं. तर साधारण हायपोथायरॉईड व्यक्तीने गोळ्या चालू केल्यानंतर शरीराचे किती टक्के वजन कमी होऊ शकतं? तसं ॲक्च्युली हायपोथायरॉईडमध्ये जे वेट गेन होतं, म्हणजे शॉर्ट ड्युरेशनचा असेल हायपोथायरॉईड 3 ते 6 महिन्याचा, त्याच्यामध्ये टिपिकली 2 ते 5 किलोपर्यंतच वेट गेन होतं. खूप सिव्हिअर वेट गेन ते 6 महिन्यापेक्षा जास्त अनियंत्रित राहिलं तरच होतं. आणि हे जे 2 ते 4-5 किलोपर्यंतचं वेट गेन असतं, मॅक्सिमम असं म्हणू शकतो की आपण 5 किलोपर्यंत मॅक्स टू मॅक्स त्यांचं वेट लॉस होऊ शकतं. तर आता हे म्हणजे एस्टॅब्लिश्ड हायपोथायरॉईड, म्हणजे थायरॉईड आहे, TSH त्यांचं वाढले 40, 50, 60च्या रेंजमध्ये आहे, एस्टॅब्लिश्ड डायग्नोसिस आहे, त्याच्यामध्ये हे होतं. हे जे सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आपण बोललो मगाशी, TSH 5, 6, 7, 8, बऱ्याच वेळा काय असतं की ह्या पेशंटना वजन वाढलेलं असतं म्हणून ते थायरॉईड चेक करतात आणि मग ते असं बॉर्डर लाईन येतं.
त्यामध्ये म्हणजे थायरॉइडची गोळी चालू करण्याचा आणि वेट लॉस होण्याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस पेशंट्स हा एक त्यांना मी म्हणेन की एस्केप रूट मिळून जातो की माझं वजन वाढलंय आणि मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे किंवा थायरॉइडमुळं माझं वजन वाढलेलं आहे असं जे पेशंट सांगतात. तर थोडक्यात सांगायचं की ही थायरॉइड एकमेव कारण नाही आहे वजन वाढीचं, ते जे इतरही कारणं आहेत वजन वाढीचे. आणि वेट लॉस जे थायरॉइड मेडिसिनमुळे होणार आहे त्याला लिमिटेशन्स आहेत. पूर्ण वजन जे वाढलेलं आहे ते काय थायरॉइड मेडिसिन्सनी जाणार नाही आहे. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पेशंट्सना समजणंही तेवढंच गरजेचं आहे की वजन वाढीची इतरही कारणं असतात जी आपल्याला तपासावे लागतात. थायरॉइडच्या तपासण्यांबद्दल आपण बोललो, तर आता थायरॉइडच्या पेशंट्सना जे गोळ्या घेत आहेत तर त्यांना काय काय प्रिकॉशन किंवा पथ्य पाळणं गरजेचं आहे, त्यांचा फॉलोअप किती फ्रिक्वेंटली असायला पाहिजे? हा खूप म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये थायरॉइडची जी गोळी आहे त्याची जी डब्बी असते तिचं स्टोरेज म्हणजे घरामध्ये ती शक्यतो मी सांगतो की तुम्ही जिथे कपडे ठेवता त्या कपड्याच्या कपाटात ती गोळी ठेवायची. टिपिकली महिला त्या गोळी किचनमध्ये ठेवतात, फ्रीजवरती, गॅसच्या जवळ. त्या डब्बीला हीट लागली की त्या गोळीची पॉवर कमी होते, म्हणजे काही काळाने ती 100ची गोळी 50चीच होऊन जाते. तर ते एक खूप मोठं प्रिकॉशन फॉलो करायचं, म्हणजे गोळीचं स्टोरेज व्यवस्थित झालं पाहिजे. दुसरं म्हणजे गोळी घेतल्यानंतर ती डब्बी व्यवस्थित बंद झाली पाहिजे, कारण मॉइश्चर जरी आत गेलं त्याच्यात प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतात, पण मॉइश्चर जर का आत गेलं तरी पण गोळीची पॉवर कमी होऊ शकते. तिसरं म्हणजे गोळी सकाळी उठलं की रिकाम्या पोटी घ्यायची, गोळीच्या आधी काही घ्यायचं नाही. उठलं की पहिल्यांदा गोळी घ्यायची. बऱ्याचदा पेशंट ब्रश करायच्या आधी पण गोळी घेतात. गोळीसोबत पाणी शक्यतो गोळी गिळण्यापुरतंच घ्यायचं, 2 घोट किंवा 3 घोट. आणि गोळी घेतल्यानंतर 1 तासाभरापर्यंत काही घ्यायचं नाही तोंडाने, शक्यतो पाणी घेणं पण टाळायचं. दॅट इन्शुअर्स की गोळी 100% ॲब्झॉर्ब होते शरीरामध्ये. त्याच्यानंतर गोळी चालू केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला थायरॉइडची जी रक्तातली तपासणी असते ती साधारण 3 महिन्यांनी केली जाते की ते गोळीने तुमचं किती कंट्रोल आलं आहे ते बघायला. आणि एकदा तुमचा थायरॉइडचा रिप्लेसमेंट डोस स्टेबल झाला की त्याच्यानंतर 6 महिन्यातून किंवा कधी 12 महिन्यातून असं जरी तपासणी केली तरी चालू शकते. त्यामुळे थायरॉइड आहे म्हणजे दर 2 महिन्याला 3 महिन्याला तपासणी करावी लागते असं नाही, महिन्याला तर मुळीच नाही. काही अपवाद त्याच्यामध्ये गरोदर स्त्रिया, त्याच्यामध्ये जरा जास्ती फ्रिक्वेंटली चेकअप करावं लागतं. आणि वाढणारी मुलं ज्यांना लहानपणापासून थायरॉइड आहे, त्यांचं वय आणि वजन वाढत असतं, त्यांच्यामध्ये थोडं जास्ती फ्रिक्वेंटली थायरॉइडचं चेकअप करावं लागतं. बट अदरवाईज अडल्ट आहात, नॉन प्रेग्नंट स्टेटमध्ये आहात तर साधारण एकदा डोस सेट झाल्यानंतर 6 महिने ते 1 वर्षातून जरी थायरॉइड टेस्ट केलं तरी चालू शकतो. आपण एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहात तर त्या अनुषंगानं आपण लठ्ठपणाचं पण बोलतोय. तर आता फार चर्चा चालू आहे GLP-1 किंवा GIP रिलेटेड जे औषधं आहेत बाजारामध्ये, मार्केटमध्ये फ्रीली अवेलेबल आहेत आज. तर याचा थोडं विषयांतर करून बोलतोय मी. तर ही औषधं एखाद्या हायपोथायरॉइड व्यक्तीला आपण चालू करणं योग्य आहे का, आणि त्यांनी किती परिणाम होतो वजनावर? आता हायपोथायरॉइड पेशंट असेल आणि त्याचं जर का प्राथमिकता थायरॉइडच कंट्रोलमध्ये नसेल, म्हणजे गोळी घेत आहेत पण TSH 10, 15, 20 असं वाढलेलं राहत आहे, तर त्या पेशंटमध्ये ही औषधं चालू करून काही त्याचा उपयोग नाही. सर्वात पहिल्यांदा म्हणजे कुठली गोष्ट नॉर्मलाईज करायची ती पहिली थायरॉइड, त्या व्यक्तीचं TSH नॉर्मलाईज करायचं. त्यासाठी तिचा डोस ॲडजस्ट करणे, सोबत गोळी घेण्याची जी मेथड असते, पद्धत ती व्यवस्थित आहे का नाही बघणे, गोळी स्टोरेज व्यवस्थित करतायत का नाही ते बघणे, हे सर्व करून ते पहिल्यांदा नॉर्मलाईज करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा वेट लॉस किती निकडीचा आहे त्याच्यानुसार, म्हणजे हे जे सर्व औषधं आहेत ते ॲडज्युव्हंट टू लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणजे जीवनशैलीतील बदल जेव्हा एका ठिकाणी येऊन थांबतात त्याच्या पुढे तुम्हाला वेट लॉस करणं शक्य होत नाही, तेव्हा ही औषधं तुम्ही वापरू शकता. तर जीवनशैलीतील बदल पहिल्यांदा करणं फार आवश्यक आहे. ते पहिले 3-1 महिने त्याच्यासाठी पण पेशंटनी त्याच्यावरती काम केलं पाहिजे, कारण हे औषध तुम्ही लाईफ लाँग नाही घेऊ शकत. 1 वर्ष, 2 वर्ष, चला 5 वर्ष, पुढे काय? तर त्याच्यासाठी जीवनशैलीतले बदल आधी अंगवळणी पडले पाहिजेत. ते सर्व करून तुम्हाला आता थायरॉइड कंट्रोल आहे, डाएट, एक्सरसाइज चालू आहे, तरी तुम्हाला आता वेट लॉससाठी यू आर स्टक नाही होत आहे, त्याच्यामध्ये निश्चित त्याचा विचार आपण करू शकतो. ह्या औषधांचे काही साईड इफेक्ट्स आहेत, काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात, म्हणजे जसं की ज्यांना फॅमिलीमध्ये थायरॉइड कॅन्सरची हिस्ट्री आहे
त्यांना हे औषध देऊन देऊ चालत शकत नाही. हो. तर हे असं ओव्हर द काउंटर घेण्यासारखं औषध नाही आहे. त्यामुळे आता जे एकदम फॅड चालू झालं इंस्टाग्रामवरती बघून, हल्ली मी जिम ट्रेनर वगैरे पण देतात ते तर ते तसं चुकीचं आहे. दे आर व्हेरी स्ट्रिक्टली कंट्रोल ड्रग्स. त्यामुळं शक्यतो तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अशी औषधं चालू केली गेली पाहिजेत. बेरियाट्रिक सर्जन म्हणून आम्ही काही बेरियाट्रिक सर्जरीज करतो वजन कमी करण्यासाठी, ज्यांना हायपोथायरॉइडिझम काही पेशंट्सना असतो त्यात. तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही हे पेशंट्स असे पाहिलेले असतीलच की ज्यांचा बेरियाट्रिक सर्जरी झालेली आहे आणि थायरॉईडचा इश्यू होता. तर तुमचा काय अनुभव आहे की त्यांची मेडिसिन रिक्वायरमेंट ह्या सर्जरीनंतर कमी राहते, तशीच राहते, किंवा त्याचं थायरॉईड रिलेटेड काय आपल्याला पिक्चर दिसतं? तर त्याच्यामध्ये जे आता बरेच पेशंट ज्यांना बॉर्डरलाईन थायरॉईड डिस्फंक्शन असतं, म्हणजे थायरॉईड ग्रंथी फेल होते पण 70% ग्रंथी अजून पण काम करते आहे, 20-30% ग्रंथी फेल झालेली आहे. तर थायरॉईडची रिक्वायरमेंट आपल्या बॉडी वेटवरती अवलंबून असते, म्हणजे शरीराला किती थायरॉक्सिन पाहिजे ते आपलं वजनावरती अवलंबून असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा असंही होतं की बेरियाट्रिक सर्जरी झाल्यानंतर ज्यांची मिनिस्क्युल रिक्वायरमेंट आहे 25 मायक्रोग्रॅम किंवा 50 मायक्रोग्रॅम, ती कमी 50 ची 25 येऊ शकते. ज्यांची 25 आहे ती कदाचित बंदही होऊ शकते, कारण ते वेट कमी झाल्यामुळे जे थायरॉईड बॉडीमध्ये बनतं आहे ते बऱ्याच वेळा पुरेसं होऊन जातं. त्यामुळे वेट लॉस झाल्यानंतर कधी कधी हे बॉर्डरलाईन डिस्फंक्शन असतात ते नॉर्मलाईज पण होऊ शकतात. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी आहे की काही लोकांची थायरॉईडची गोळी कदाचित बेरियाट्रिक नंतर बंद होऊ शकते. ज्यांना एस्टॅब्लिश्ड हायपोथायरॉइडिझम आहे, म्हणजे गोळी 75 किंवा त्याच्या पुढेची चालू आहे, त्यांना डोस रिक्वायरमेंट नक्कीच कमी होऊ शकते वजन कमी झाल्यावर. कारण जसं मी सांगितलं की वेट बेस्ड डोस रिक्वायरमेंट असते. त्यामुळे ज्यांचा 150-200चा डोस आहे तो कमी होऊन 100वरती वगैरे पण येऊ शकतो कालांतराने वजन कमी झाल्यावर. तर ह्या दोन गोष्टीमध्ये डेफिनेटली बेरियाट्रिक सर्जरीने फरक पडतो. आपण सामाजिक स्तरावर जर बघितलं की हा आजार आता वाढतो आपल्याला माहिती आहे, तर पॉलिसी मेकर्सनी या आजाराविषयी, हायपोथायरॉइडिझम आणि ओबेसिटी या दोन्ही आजारांकडे एकत्र जर बघताना आपल्याला पॉलिसी लेवलला काय चेंजेस व्हावे असं तुम्ही रेकमेंड कराल? थायरॉईडमध्ये तर पॉलिसी लेवलला मी म्हणेल की सगळ्यात पहिल्यांदा जी मिसइन्फॉर्मेशन खूप आहे थायरॉईडबद्दल ती काढली गेली पाहिजे. थायरॉईडबद्दल फक्त जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे क्वालिफाईड डॉक्टर्सकडूनच ती म्हणजे प्रोपगेट झाली पाहिजे ओव्हरऑल. आता पॉलिसी मेकर्सना ॲक्च्युली ते समजायला हवे की क्वालिफाईड डॉक्टर्स कोण आहेत थायरॉईड संबंधातले, ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण असं तरी दुसरा म्हणजे वाढता लठ्ठपणा जो आहे ते पॉलिसी मेकर्सनी टार्गेट पॉप्युलेशन शुड बी चिल्ड्रन, म्हणजे मुलांपासूनच त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण केली पाहिजे. कारण आपली जी आता पुढची पिढी आहे ती कॅलरिक अबंडंट वर्ल्डमध्ये वाढणार आहोत. आपल्यासारखं किंवा आपल्या पूर्वजांसारखं नाही की जिथे फक्त लिमिटेड फूड चॉईसेस अवेलेबल होत्या. दे विल बी लिव्हिंग इन कॅलरिक अबंडंट वर्ल्ड. तर त्या फूड चॉईसेस व्यवस्थित करणं, स्कूल्स कॉलेजेस ह्या लेवलवरती ते फास्ट फूड किंवा जंक फूडची अवेलेबिलिटी रिस्ट्रिक्टेड ठेवणं, एस्पेशली जे शीतपेय वगैरे असतात, कॅन्ड फूड असतात त्याच्यावरती हेवी टॅक्सेशन वगैरे, ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामधून म्हणजे त्याचं अवेलेबिलिटी रिस्ट्रिक्टेड राहील आणि जनजागृती ज्याला आपण म्हणतो ती जास्त होईल. थायरॉईडबद्दल पॉलिसी चेंज काय होणं गरजेचं आहे? थायरॉईड सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतर म्हणजे लॅब्स ज्या थायरॉईड टेस्टिंग करतात ना त्यांचं पिरियॉडिक ऑडिट आणि त्यांचं QC करतात का नाही ते बघायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा मी ऑब्झर्व केले काही विशिष्ट लॅबोरेटरीज आहेत तिथं थायरॉईड टेस्टिंग केलं की ते सदैव 5, 6, 7 असेच रिपोर्ट येतात बऱ्याच वेळेला. आणि मग त्याच्यामध्ये एक डोक्यामध्ये स्टिग्मा तयार होतो पेशंटचा की मला आहे थायरॉईड आणि ते बॅक ऑफ द माइंड चालू राहतं. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्यांचं क्वालिटी कंट्रोल करणे. दुसरं म्हणजे इवन पेशंटला काही थायरॉईड रिपोर्ट्स असे आले बॉर्डरलाईन किंवा वेडेवाकडे तरी योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी सरकारने मार्गदर्शन केलं पाहिजे की नक्की थायरॉईड रिलेटेड तुम्हाला व्याधी आहे का नाही, हायपोथायरॉइडिझम तुम्हाला आहे का नाही, हे डायग्नोसिस एस्टॅब्लिश करण्यासाठी तरी ॲटलिस्ट तुम्ही योग्य त्या तज्ज्ञाकडे पहिल्यांदा गेलं पाहिजे. कुठलीही थायरॉक्सिनची रिलेटेड गोळी चालू करताना TSH 5-6 आलं की कोणीतरी 12.5ची गोळी चालू करतं आणि हे खा म्हणतो, 3 महिने नॉर्मल आलं की बंद कर म्हणतो. हे असं थायरॉईडमध्ये होत नाही. ते तुम्हाला आहे आयदर ब्लॅक अँड व्हाईट आहे किंवा नाही
हे तुम्ही एस्टॅब्लिश करा, त्याचं निदान व्यवस्थित करा, त्याची ती मार्गदर्शक तत्त्वे लोकांना सांगून द्या की त्यांना कुठे जायला पाहिजे त्याच्यासाठी. ह्या 2-3 लेवलवरती जर का थायरॉईडसाठी काम केलं तर आय थिंक की बरेचसे जे फॉल्स डायग्नोसिस असतात ते कमी होऊन जातील. मी जनरली जे ॲडवाईज करतो पेशंट्सना अशा सिच्युएशन्समध्ये की तुम्ही NABL ॲक्रिडिटेड लॅबमध्ये जाऊन टेस्ट करा. NABL हे मापदंड आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की एखादी लॅब जर NABL ॲक्रिडेटेड असेल तर ते इलेक्ट्रिकल वस्तूला ISI मार्क असल्यासारखं आहे की त्याच्यात काही स्टँडर्ड फॉलो केले जातात, त्यामुळे त्यातले रिपोर्ट्स आपण रिलायबल धरू शकतो. तर तो एक तुम्हाला महत्त्वाचा माहिती यातून आपल्याला सांगता येऊ शकते. सर, आपण हायपोथायरॉइडिझम आणि लठ्ठपणाविषयी बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या, पण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स मला विचारायचे आहेत, म्हणजे ज्याच्यातून टेक होम मेसेज लवकर घेता येईल प्रेक्षकांना. तर पहिला प्रश्न मी विचारेन की तुम्हाला हा फार आवडीचा विषय असतो सगळ्यांना की घरगुती उपाय काय आहे हायपोथायरॉइडिझमसाठी? एस्टॅब्लिश्ड हायपोथायरॉइडिझमसाठी दुर्दैवानं असा घरगुती उपाय काही नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो हायपोथायरॉइड असेल आणि एस्टॅब्लिश्ड असेल डायग्नोसिस, तर ती थायरॉक्सिनची गोळीच तुमचा उपाय आहे. हायपोथायरॉइडिझम असणाऱ्या व्यक्तींनी खाण्यामध्ये काय घ्यावं किंवा काय घेऊ नये? खाण्यामध्ये हायपोथायरॉइडिझम असलेल्या व्यक्तीला जर का गलगंड नसेल, म्हणजे गॉयटर नसेल, तसं काही खाण्यामधलं रिस्ट्रिक्शन नाही आहे पेशंटला. पण जर का थायरॉईडची गोळी पेशंट घेत असेल तर थायरॉईडची गोळी घेतल्यानंतर 1 तासभर तरी पेशंटनी रिकाम्या पोटी राहायला पाहिजे. आणि गोळी घेतल्यानंतर 4 तासापर्यंत शक्यतो सॉय प्रॉडक्ट्स, म्हणजे सोयाबीनचं प्रॉडक्ट्स ब्रेकफास्टमध्ये घेऊ नये. सॉय प्रॉडक्ट्स त्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन कधी कधी कमी करतात, त्यामुळे लंचला किंवा डिनरला घेऊ शकतात, पण ब्रेकफास्टला सॉय प्रॉडक्ट्स अवॉइड करावेत. नाही, कोबी खाऊ नये किंवा इतर अजून काही गोष्टी आहेत त्या घेऊ नयेत, असं काही स्पेसिफिकली तुम्हाला सांगता येईल का? कोबी, कॉलीफ्लॉवर ह्या सर्व गोष्टी असतात त्या गॉयट्रोजन ह्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे आधी जे आयोडीन डिफिशियन्सीमुळे गॉयटर व्हायचा, त्या सर्व गॉयटर म्हणजे गलगंड तो कधी कधी वाढायचा ह्या सर्व गोष्टींमध्ये. आत्ताच्या काळामध्ये ऑटोइम्युन थायरॉईड डिसीज आहे, त्याच्यामध्ये ह्या सर्व खाण्याच्या रिस्ट्रिक्शनचा काही म्हणजे उपयोग नाही आहे. किंबहुना मी असं सांगेन की हे जे कोबी, कॉलीफ्लॉवर, सोयाबीन तुम्ही जे अवॉइड करायला सांगता ते खावे जास्ती, कारण ते हाय प्रोटीन आणि हाय फायबर फूड आहे. तर त्यांना थायरॉईडच्या पेशंटला लठ्ठपणा असतो, त्यांनी हे आहारामध्ये समाविष्ट करायला पाहिजे. एक असा प्रचलित समज आहे की RO वॉटरमुळं थायरॉईडचं प्रमाण, हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण वाढत आहे, तर हे मिथ्या आहे का हे सत्य आहे? हे टोटली मिथ आहे. RO वॉटर आणि थायरॉईडचा तसा काही संबंध नाही. एक आहे की आयोडीन एक्सपोजर जर का तुमचं जास्त असेल, म्हणजे तुमचं बाहेरचं खाणं जास्त होत असेल, एस्पेशली ब्रेड किंवा बेकरी प्रॉडक्ट्स किंवा फास्ट फूड चेनमध्ये जर का खाणं जास्त होत असेल, तर आयोडीन एक्सपोजरमुळे जे काही ससेप्टिबल लोक आहेत त्यांच्यामध्ये हायपोथायरॉईडचे चान्सेस वाढू शकतात. असं गरजेचं नाही आहे की प्रत्येकामध्येच वाटेल, पण RO वॉटर तर डेफिनेटली मिथ आहे, म्हणजे त्याच्यात काही पॉईंट नाही. थायरॉईडचे प्रॉब्लेम ओव्हर डायग्नोस्ड आहेत का आजच्या घडीला? काही अंशी म्हणता येईल ओव्हर डायग्नोस्ड आहेत, कारण जसं मी मगाशी बोललो जे 2-3 फॅक्टर्स आहेत लॅब रिलेटेड आणि हे, त्याच्यामुळे काही अंशी ते ओव्हर डायग्नोस्ड आहेत. आणि अवेअरनेस मी म्हणेन की थोडासा ओव्हर अवेअरनेस झाल्यामुळे पण बऱ्याच वेळा छोट्या छोट्या सिम्पटम्ससाठी पण थायरॉईड टेस्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये असे बॉर्डरलाईन रिझल्ट्स आल्यावर थायरॉईडला दोषी ठरवलं जातं. त्याच्यामुळे ते काही अंशी ओव्हर डायग्नोस्ड आहेत असं म्हणायला वाव आहे. हाशिमोटोज थायरॉइडायटिस नावाचा एक आजार किंवा प्रकार आहे ज्याच्यामुळं हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं. तर हे हाशिमोटोज थायरॉइडायटिस काय आहे, त्याचं निदान कसं करतो आपण, याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगाल का? हाशिमोटोज म्हणजे एक ऑटोइम्युन थायरॉईड डिसऑर्डरमधलाच एक प्रकार आहे. ऑटोइम्युन म्हणजे काय, की तुमच्या शरीरातल्या काही पेशी, जे लढवय्या पेशी असतात ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो, त्या कधी कधी तुमच्या स्वतःच्याच बॉडीच्या विपरीत काम करतात. त्याच्यामध्ये मग जर का थायरॉईडच्या विपरीत अँटीबॉडीज किंवा पांढऱ्या पेशी तयार झाल्या, त्याच्यामध्ये एक अँटी TPO नावाची अँटीबॉडी असते किंवा कधी अँटी थायरोग्लोब्युलिन नावाची अँटीबॉडी असते. मग ह्या अँटीबॉडीज जेव्हा थायरॉईड ग्रंथीला डॅमेज करतात, ती जी टिपिकल फेज असते डॅमेजची, त्याला ते हाशिमोटोज थायरॉइडायटिस असं नाव आहे. टिपिकली हाशिमोटोज थायरॉइडायटिसमध्ये सुरुवातीच्या काही आठवड्यांसाठी
थोडी हायपरथायरॉईडसारखी लक्षणं येतात. म्हणजे थायरॉईड ग्लँड डिस्ट्रॉय झाल्यामुळे ते रक्तातलं T3 T4 थोडं वाढतं, TSH कमी होतं. तर त्याच्यामध्ये थोडंसं वेट लॉस, शिवरिंग किंवा पाल्पिटेशन्स असे सिम्पटम्स येतात. पण जसं ते पुढं इव्हॉल्व होतं ते हायपोथायरॉईडकडेच हळूहळू जातं. त्यामुळे हाशिमोटोज थायरॉइडायटिस असं काही खूप मोठा आजार किंवा काही खूप मोठा प्रॉब्लेम असं नाही. अल्टिमेटली त्यांनी हायपोथायरॉइडिझमच होतो. हायपोथायरॉइडिझम वेळेवर डिटेक्ट केला हाशिमोटोजचा आणि ट्रीट केला की त्याचं काही पुढे प्रॉब्लेम येत नाही. सर, आज तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात आणि हायपोथायरॉइडिझम आणि ओबेसिटी त्याचं कनेक्शन कसं आहे हे समजावून सांगितलं. तर ओबेसिटी आणि हायपोथायरॉइडिझम संदर्भात प्रेक्षकांसाठी एक ब्रीफ समरी जर तुम्हाला सांगायची झाली तर ती काय असेल किंवा टेक होम मेसेज काय असेल? मी सांगेन ओबेसिटी आणि हायपोथायरॉईड हे दोन्ही वेगवेगळे आजार आहे. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा पण आजार आहे, हायपोथायरॉईड पण आजार आहे. आता हे दोघं एकमेकाला कॉज करत नाहीत, पण ते एकमेकाला पूरक असतात. म्हणजे तुमचं थायरॉईड कंट्रोल झालं की तुमच्या लठ्ठपणामध्ये तुम्हाला थोडासा आराम मिळू शकतो, पण पूर्णतः तुमचा लठ्ठपणा थायरॉईडमुळेच आहे असं नाही. आणि तुमच्यामध्ये लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी असेल तर त्याचा काही अंशी परिणाम थायरॉईडवरती होतो. थायरॉईडचं फंक्शन काही अंशी बिघडू शकतं. दरवेळेस लठ्ठ व्यक्तीमध्ये थायरॉईड बिघडलेलंच असतं असंही नाही आहे. त्यामुळे हे दोन जे म्हणजे तुमचं वाढणारं वजन किंवा लठ्ठपणा आणि हायपोथायरॉईड ह्या दोघांची नेहमी अशी 100% गाठ बसत नसते. हे दोन्ही वेगवेगळे आजार आहेत आणि त्या दोन्ही आजारांना वेगवेगळ्या रीतीनेच ट्रीट केलं गेलं पाहिजे. सर, आज आपण वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी आलात. हायपोथायरॉइडिझम व लठ्ठपणा यांचे बरेचसे प्रश्न जे सामान्य प्रेक्षकांच्या डोक्यात असतील या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत आणि जर कोणाला याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सर, या पॉडकास्टला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.